ॲप ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला ॲपचा होम पेज आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. तर यामध्ये आपल्याला पीक माहिती नोंदा यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला हा अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. सर्वप्रथम सगळ्यात वरती खाते क्रमांक निवडायचा आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपण जे पण अकाउंट निवडले आहे खातेदार त्याचा खाते क्रमांक येईल. त्याच्या खाली गट क्रमांक निवडायचा आहे. त्याच्यानंतर इथे ऑटोमॅटिक शो होईल की आपल्या त्या गट क्रमांकात त्या खाते क्रमांकावर जमिनीचे एकूण क्षेत्र किती आहे, पोट खराब किती आहे. त्याच्यानंतर आपल्याला हंगाम निवडायचा आहे. तर हंगाम आपण खरीप निवडायचा आहे. त्यानंतर पिकाचा वर्ग. तर आपण पिकाचा वर्ग जर आपल्या शेतजमिनीमध्ये एकच पीक असेल तर निर्भळ पीक. एकच पीक म्हणजे त्यामध्ये आंतरपीक काही नाही. मिश्र पीक कधी निवडायचं जर आपण आंतरपीक केलं असेल तर. कारण की काही शेतकरी काय करतात, कापूस लावतात आणि कापसाच्या मध्ये तूर असते किंवा काही जे मुगा असतो कापसाच्या आतमध्ये आंतरपीक. तर याला आपण मिश्र पीक म्हणू शकतो. तर आणि जर समजा आपण आंतरपीक घेतलेलं नसेल, स्वतंत्र समज आपल्याकडे अर्धा एकर जमीन आहे, त्यामधले अर्धा एकर म्हणजे 20 गुंठे, त्यामधले 10 गुंठे कापूस आहे आणि 10 गुंठे सोयाबीन आहे. तर अशा वेळेस मिश्र पीक नाही, अशा वेळेस निर्बळ पीक. तर मग त्यासाठी काय करायचं, निर्बळ पीक निवडायचं आणि निर्बळ पिकाचा प्रकार पीक आणि झाडाच्या नावामध्ये जे पण आपल्याला नोंदवायचे आहे पीक पेरा, तर तो पीक आपण घ्यायचा जे आपल्या जमिनीत लावलेला आहे. तर उदाहरणार्थ सोयाबीन आहे, तर सोयाबीन घेतलेली आहे आणि इथे वरती आपण पाहू शकता, समज आपलं जमिनीचं एकूण क्षेत्र 1 हेक्टर आहे. तर 1 हेक्टर पैकी सोयाबीन जे आपण निवडलेली, तर ती सोयाबीन किती क्षेत्रामध्ये भरलेली आहे हे आपल्याला इथं टाकायचे. तर ते मी 0.5 हेक्टर सोयाबीन केलेली आहे, त्यामुळे 0.5 हेक्टर. तर आपण इथे वरती पाहू शकता पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र हे इथे 0.5 दाखवत आहे. तर असे का, तर मी व्हिडिओ बनवण्याच्या अगोदरच कापूस निर्बळ पीक म्हणून निवडून 0.5 हेक्टर कापसाचे पीक पेरा नोंदणी केलेली आहे. त्यामुळे इथे उर्वरित क्षेत्र पेरणीसाठी उपलब्ध दाखवत आहे. तर त्यानंतर जलसिंचनाची साधने. आपल्याकडे जलसिंचन पाणी देण्यासाठी काय सोय आहे, विहीर असेल तर विहीर, बोरवेल असेल तर बोरवेल, काय जे असेल तर ते आपण निवडायचे. त्यानंतर आणि जर बोर विहीर काहीच नसेल तर आपण कोरडवाहू अजलसिंचित सुद्धा निवडू शकता. त्यानंतर सिंचन पद्धती. जर आपल्याकडे बोर विहीर असेल तर सिंचन पद्धती आपण जमिनीला कशा पद्धतीने पाणी देता, ठिबक सिंचन आहे की तुषार सिंचन किंवा अन्य प्रकारे किंवा मग प्रवाही. त्यानंतर लागवडीचा कधी लागवड केलेली आहे किंवा कधी पेरणी केलेली आहे तो दिनांक निवडायचा आणि पुढे जा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे 2 ऑप्शन दिसतील, इथे छायाचित्र 1 आणि छायाचित्र 2. तर आपल्याला त्या पिकाचे 2 फोटो आपल्याला काढायचे आहेत. तर 2 फोटो काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला पाहू शकता अशा पद्धतीने दिसून येईल. त्यानंतर हे जे हिरव्या कलरचं आहे राईटची खून केलेलं, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने दिसून येईल. हे एकदा व्यवस्थित शांतपणे वाचून घ्यायचं. खाते क्रमांक, गट क्रमांक, निर्बळ पीक, खरीप हे सर्व पद्धतीने वाचून घ्यायचं. जर बरोबर वाटलं तर वरील प्रमाणे पिकांची माहिती अचूक असल्याचं मी घोषित करतो. ह्या इथे चौकोनी बॉक्समध्ये टिक करायचे आणि पुढे वरती क्लिक करून घ्यायचं. त्यानंतर क्लिक केल्याच्या नंतर आपण परत होम पेजवर यायचं आहे आणि होम पेजवर आल्याच्या नंतर इथे पीक माहिती मिळवा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मेसेज येईल, माहिती प्राप्त झालेली आहे. त्यावरती ठीक आहेला क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत पीक माहिती नोंदा यामध्ये जायचं आहे. त्यामध्ये गेल्याच्या नंतर आपण इथं बाजूला पाहू शकता पिकांची माहिती पहा यावरती क्लिक करायचं आहे. त्यावर गेल्याच्या नंतर येथे आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला आपण जे पीक पेरा केलेला आहे किंवा पीक पाहणी केलेली आहे ते आपल्याला दिसून येईल. याची आपण 48 तासामध्ये दुरुस्ती करू शकतो किंवा जर आपल्याला वाटलं काहीतरी चूक झाली आपल्याकडून तर ते नष्ट पण करू शकतो. नष्ट जरी केली किंवा दुरुस्त जरी केली तरी सेम मागे सांगितल्या पद्धतीने केल्याच्या नंतर होम पेजवर जायचं. होम पेजवर गेल्याच्या नंतर पीक माहिती मिळवा
पीक माहिती मिळवावर क्लिक करायचं, जेणेकरून माहिती प्राप्त होईल सर्व्हरमध्ये. तर अशा पद्धतीने आपण पीक पेरा किंवा पीक पाहणी ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरती करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा.